ब्रह्मानन्दं केवलं ज्ञानमूर्तिं द्वैतातीतं गगनसदृशं तत्त्वमस्याधिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। सांबजे नमः पार्वतीपते शिव हर 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 महादेव। सच्चिदानंद सद्गुरुनाथ महाराज की जय। संत शिरोमणि प्रमथ स्वामी महाराज की जय। जगज्योति महात्मा बसवेश्वर महाराज की जय। श्रीमद् जगद्गुरु पंचाचार्य महाराज की जय। पार्वतीपते शिव हर 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 महादेव। राष्ट्रसंत सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज की जय। वटसिद्ध नागनाथ महाराज की जय। भारत माता की जय। जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म 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 जय जय गुरु महाराज
इकडून बसा तुम्ही देवे माझा जन्म सुखाचा पैकेला कोटी जन्म दिला सारोचिया बालपणी दीक्षा लागले गुरुची संसाराची रुची नकळे मज स्मरण भजन पूजन संताचे सदा कीर्तनाची प्रेम गोडी नाही जाऊ दिले अन्य ठाई चित्त धन्य गोतवित देव झाला बालपणी दीक्षा लाधले गुरुची संसाराची रुची नकळे माझा सर्व सुख माझा दावी आपुले ठाई बसवलिंगा पाये स्थिर केले बालपणी दीक्षा लाधली गुरुची संसाराची रुची नकळे मज जगत ज्योती महामानव क्रांती सूर्य महात्मा बसवण्ण महाराष्ट्रातील थोर वीरशैव संत कवी शिवयोगी संजीवन समाधी लागे संत शिरोमणी हनुमंत माऊली व परमपूज्य अध्यात्म विधाते वीरशैव शारदेचे कंठमणी वीरशैवांचे वंशकार कर्मयोगी पारावार पारदृष्टे शिवाचार्य अलंकार अहमदपूर भूषण वसुंधरा रत्न राष्ट्रसंत डॉक्टर सद्गुरू शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांच्या दीर्घ मंगलमय चरणी अनंत प्रणिपात करतो. या ठिकाणी मी सर्वप्रथम परमरहस्य फेसबुक पेजवरती लाईव्ह येण्याचा हा पहिलाच प्रयोग आहे. या परमरहस्य फेसबुक पेजचे संयोजक आयोजक आमचे स्नेही परममित्र शरण ॲडव्होकेट शिवानंद आयबरपुरे व माहेश्वर मूर्ती शरण विश्वनाथ मोरगे यांनी जो या ठिकाणी आजचा कार्यक्रम परमपूज्य राष्ट्रसंत डॉक्टर सद्गुरू शिवलिंग शिवाचार्य माऊली यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी या अधिक मासानिमित्त मलमासानिमित्त ज्या मलमासाला आम्ही पुरुषोत्तम मास म्हणतो त्या पुरुषोत्तम मासामध्ये त्या कोरोनाच्या महाभयंकर काळामध्ये जी सद्भक्तावर जी अडचणीची वेळ आलेली आहे अशा या अडचणीच्या काळामध्ये प्रत्येकाला आपापल्या घरी बसून सत्संग घडावा
कारण या अधिक मासामध्ये मल मासामध्ये जो सत्संग जर केला घडला, जर संत संगती जर आम्हाला मिळाली तर याचं पुण्य हे अधिक अधिक पटीनं, त्याचं आम्ही कुठल्याच पटीमध्ये सांगू शकत नाही. आणि म्हणून त्यांनी या ठिकाणी जो सुंदर कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे, त्यांनी माझी निवड केली आणि हा माझा लाईव्ह येण्याचा फेसबुक पेजवरती हा सर्वप्रथम कार्यक्रम आहे. मी याच्या अगोदर कधी लाईव्ह आलो नाही, पण आम्ही लाईव्ह आहोत हे जर तुम्हाला कळत असेल, ज्या कार्तिकेचा अवतार मन्मथ माऊली आणि ज्या मन्मथाचा अवतार राष्ट्रसंत डॉक्टर सद्गुरू शिवलिंग शिवाचार्य माऊली, त्यांच्यामुळे तुम्हाला आम्ही आज लाईव्ह आहोत किंवा असायला पाहिजे. मी कोण्या अर्थाने बोलतोय हे आपल्या सर्वांच्या लक्षात येते ना. आणि म्हणून हा जो भक्त आहे, जो वीरशैव आहे, जो लिंगायत आहे, हा लाईव्ह असावा. म्हणून ज्या माऊलीनं आपली वयाची 104 वर्ष वयाचा शतकवीर योद्धा तुमच्या आमच्यासाठी खर्च करून माऊलीने कालच्या भाद्रपद शुद्ध पौर्णिमेच्या दिवशी जी समाधी घेतली आणि त्या प्रीत्यर्थ राष्ट्रसंतांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केला. आणि या सेवेच्या माध्यमातून सेवेकरता घेतलेला अभंग शिव संप्रदायातील थोर संत कवी शिवयोगी बसवलिंग स्वामींचा हा अभंग असून आजच्या अभंगाच्या माध्यमातून शिवसंत श्रेष्ठ बसवलिंग स्वामी देवाकडून मिळालेला हा जन्म गुरु माऊलींच्या सानिध्यामध्ये त्यांच्या कृपा आशीर्वादाने दीक्षेमुळे तो जन्म सफल झाला, सुखकर झाला, नवे नवे जन्माचं सार्थक झालं. याला कारण जर काय असेल तर बालपणी दीक्षा लादली गुरुचे, संसाराची रुची न कळे मज. त्याचं कारण ते आहे. आणि गुरु माऊलींच्या सानिध्यामध्ये असल्याच्या नंतर, साधू संतांच्या संगतीमध्ये असल्याच्या नंतर 12व्या शतकामध्ये आमच्या महात्मा बसवण्णांनी जो कार्यक्रम या ठिकाणी प्रत्येक भक्ताच्या मनामध्ये जो राबवला, प्रत्येक भक्ताच्या मनामध्ये भक्ती ही निर्माण झाली पाहिजे, यासाठी 12व्या शतकामध्ये आमच्या महात्मा बसवण्णांनी विशिष्ट समाजातल्या लोकांना, ठराविकच लोकांच्या कुळातल्या लोकांना नाहीये, तर प्रत्येक तळागाळातल्या भक्तांपर्यंत भक्तीचा अधिकार आहे. साधू संतांच्या संगतीमध्ये राहण्याचा अधिकार आहे, जो आमच्या महात्मा बसवण्णाच्या अगोदर तो अधिकार बऱ्याच लोकांनी त्याच्यावर अंकुश ठेवलेला होता. आणि तो अंकुश आमच्या 12व्या शतकामध्ये महात्मा बसवण्णांनी काढला. आणि ते 12व्या शतकाच्या नंतर ठीक 400 वर्षाचा कालावधी झाला. 400 वर्षाच्या कालावधीनंतर जी धर्मावर ग्लानी आली होती, या धर्मावरची ग्लानी निघून बाजूला सारण्यासाठी जे पाण्यावर ज्याप्रमाणे शेवाळ येतं, शेवाळ आल्याच्या नंतर जसं पाणी दिसत नाही, तसं या धर्मावर ही ग्लानी आली होती. धर्मावरची ग्लानी काढण्यासाठी पुन्हा कार्तिकेचा अवतार मन्मथ माऊलींच्या रूपामध्ये आला. आणि त्या मन्मथ माऊलीनं सर्व समाजाला गरजून सांगत असताना सांगितलं की बाबांनो रे, मन्मथाला से भूलो का, भूलो का, मन्मथाला से भूलो का, आता कोणी भिवू नका, आता कोणी भिवू नका, आता कोणी भिवू नका.
मन्मथाला से फूलों का मन्मथाला से मन्मथाला से फूलों का मन्मथाला से या भेदरलेल्या घाबरलेल्या समाजाला, निद्रिस्त असलेल्या समाजाला जागं करण्याकरता, म्हणजे लाईव्ह ठेवण्याकरता हा जो आजचा लाईव्ह कार्यक्रम परमरस्य फेसबुक पेजवर जो चालू आहे, आज आम्ही लाईव्ह म्हणतोय, ऑनलाईन म्हणतोय, पण आमच्या मन्मथ माऊलीने त्या काळामध्ये, महात्मा बसवण्णांनी त्या काळामध्ये ऑनलाईन ठेवलं सर्वांना. आणि ऑनलाईन ठेवून प्रत्येक तळागाळातल्या प्रत्येक भक्ताला, जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाला त्या भगवंताची भक्ती करण्याचा अधिकार आहे. स्त्री असो, पुरुष असो, अबाल असो, क्षुद्र असो, वैश्य असो, कोणीही असो, प्रत्येकाला तो अधिकार प्राप्त करून दिला. आणि त्या प्रति मन्मथाचा अवतार राष्ट्रसंत डॉक्टर सद्गुरू शिवलिंग शिवाचार्य माऊली, ज्या माऊलीबद्दल जर आम्ही बोलावं म्हटलं तर तुम्ही आम्ही काय बोलणार माऊलीबद्दल? कारण माऊलीचं तुम्ही आम्ही वर्णन करू शकत नाही. ज्या माझ्या माऊलीनं आपल्या वयाची 104 वर्षे या संबंध समाजाला जागर करण्यासाठी, प्रत्येकाच्या हृदयावर इष्टलिंग धारण करण्यासाठी, अंधश्रद्धेच्या बाहेर काढण्यासाठी ज्यांनी आपलं संबंध जीवन समर्पित केलं, त्या माझ्या माऊलीचा जन्म 1917 ला 25 फेब्रुवारी तारखेप्रमाणे 25 फेब्रुवारी 1917 ला माझ्या माऊलीचा जन्म झाला. माऊली बसवलिंग स्वामी आजच्या अभंगामध्ये देवे माझा जन्म सुखाचा पै केला म्हणतात. एक लक्षात घ्या, जन्म आणि मरणाच्या आतला जो काळ आहे ना, त्याला तुम्ही आम्ही आयुष्य म्हणतो. पण एक लक्षात घ्या, चांगला माणूस म्हणून जन्माला येणं हा योगायोग आहे, पण चांगला माणूस म्हणून मरणं ही आयुष्यभराची कमाई आहे. आणि म्हणून तुम्ही आम्हीही जन्माला आलो, संतही जन्माला आले, पण त्यांच्या आणि आमच्या जन्मामध्ये काय फरक आहे? तुम्ही आम्ही जन्माला आलो, पण तुम्ही आम्ही जन्माला कसे आलो? आमचे संत कबीरदास खूप सुंदर सांगतात, कबीरा जब हम पैदा हुए जग हसे और हम रोए. आमचे जगज्योती महात्मा बसवेश्वर ज्यावेळेस जन्माला आले ना, पण जन्माला येण्याच्या अगोदरची आख्यायिका जर आम्ही त्यांची ऐकली ना, आमचे महात्मा बसवेश्वर बागेवाडीच्या ठिकाणी असलेले मादिराज आणि मादलांबिका यांच्या या महान थोर शरणांच्या आराध्य कुळामध्ये, ज्यांच्या पोटी ज्यांचा जन्म झाला, आमचे जन्माला आले. पण जन्माला येण्याच्या अगोदर मूल हे आपल्या आईच्या पोटामध्ये जास्तीत जास्त 9 महिने आपल्या आईच्या पोटामध्ये असतात. काही मुलं 7व्या महिन्यामध्ये सुद्धा जन्माला येतात. आणि म्हणून जुनी लोक म्हणायची सातार का म्हातार. पण काही ठिकाणी जर आम्ही विचार केला आमच्या महात्मा बसवण्णाचा, तर महात्मा बसवेश्वर महाराज हे आपल्या आईच्या पोटामध्ये 3 वर्ष आपल्या आईच्या पोटामध्ये होते. आणि ज्यावेळेस जन्माला आले तर तुमच्या आमच्यासारखं असं रडत रडत नाही जन्माला आले. अरे जे रडत रडत जन्माला आलेत ना, त्यांच्या जीवनातलं रडणं घालवण्यासाठी आमचे महात्मा बसवण्णा जन्माला आले. त्याच न्यायाप्रमाणे मन्मथ माऊलीचा अवतार शिवलिंग स्वामी आणि माता पार्वती यांच्या पोटी ज्यांचा जन्म झाला, असे शिवयोगी संत शिरोमणी मन्मथ माऊली. नेणगूर हे मन्मथ माऊलींचं आजोळ आणि कळंब हे आमच्या मन्मथ माऊलींचं मूळ गाव. आज श्री क्षेत्र कपिलाधार या ठिकाणी कार्तिक शुद्ध पौर्णिमा हा म्हणजे आमच्या मन्मथ माऊलींचा साक्षात्काराचा दिन आहे. आणि त्या प्रति मन्मथाचा अवतार राष्ट्रसंत डॉक्टर सद्गुरू शिवलिंग शिवाचार्य माऊली लातूर जिल्ह्यामधील अहमदपूर माहेश्वर मूर्ती विश्वनाथ स्वामी आणि माता प्रयागबाई
यांच्या पोटची ही दुसरी संतान, द्वितीय संतान. त्यांच्या पहिल्या संततीचं नाव, पहिल्या पुत्राचं सुपुत्राचं नाव माहेश्वर मूर्ती मनमथ स्वामी. आणि दुसरी संतती आणि परमपूज्य गुरु महाराज राष्ट्रसंत डॉक्टर सद्गुरु श्री विश्वाचार्य महाराजांचे गुरु महाराज, गुरुवर्य म्हणजे त्यांचे अकारण कृपाळू सद्गुरु मणिवार शिवाचार्य महाराज, वीरमठ संस्थान राजूर. असा मी थोडक्यामध्ये परिचय सांगत असताना सांगतोय, राष्ट्रसंत ज्यावेळेस आपल्या माऊलीच्या गर्भामध्ये ज्यांनी प्रवेश केला, प्रवेश केल्याच्या नंतर तुम्ही आम्ही सांगतोय महात्मा बसवण्णा हे आपल्या आईच्या पोटामध्ये ना 3 वर्ष होते. शुकदेव, शुकमुनी हे आपल्या आईच्या पोटामध्ये 12 वर्ष होते, 12 वर्ष. राष्ट्रसंत ज्यावेळेस आपल्या आईच्या गर्भामध्ये माता प्रयागबाईच्या पोटामध्ये ज्यावेळेस प्रवेश केला आणि प्रवेश करून महिना, 2 महिने, 4 महिने, 6 महिने, 7 महिने, 8 महिने झाले, 9 महिने झाले, पण मुलगा काही जन्मायचं नावच घेत नाही. 9 महिने झाले, 12 महिने झाले, 1.5 वर्ष झाला तरी जन्मायचं नाव घेत नाही. 2 वर्ष झाली तरी जन्मायचं नाव घेत नाही. पूर्वीच्या काळी आमच्या माय माऊल्या म्हणायच्या, अशा प्रकारे जर लेकरू गर्भ वाढत नसेल किंवा आतल्या जिरत जर नसेल तर लेकरू सप्लाय म्हणायची एक बिमारी, हा रोग त्या काळामध्ये व्हायचा. आणि हा गर्भ जर आईच्या पोटामध्ये जास्ती दिवस राहिला ना तर आईच्या जीवाला धोका असतो. 2 वर्ष झाली तरी हे मूल जन्माला येत नाही. आणि राष्ट्रसंताची माऊली वीर मठाच्या पायरीवरती, असं बाहेर पायरीवरती बसली असताना बाहेरनं परमपूज्य सद्गुरु मणिवार शिवाचार्यांची स्वारी आली. महाराज धर्मप्रचार करून बाहेरून आले. धर्मप्रचाराला गेले असताना आणि पाहिलं दुःखी बसलेल्या माऊलीला, वहिनींना राष्ट्रसंतांनी सद्गुरु मणिवार शिवाचार्यांनी विचारलं, वहिनी आपण असं काय बसला, दुःखी काय बसला? दुःखी झालेल्या माऊलीला संताची माऊली दुखावली, जी दुखावलेली माऊली होती ना, विचारल्याबरोबर दुःखी माणसाला किंवा दुःखी माऊलीला जर आम्ही दुःखाचं कारण विचारलं, आपण का दुःखी बसला, तर माणूस किंवा ती माऊली दुःखाचं कारण न सांगता माऊलीच्या डोळ्यातून अश्रूची वाट काढली आणि माऊली रडू लागली. वहिनी का रडताय? सांगितला प्रकार. 2 वर्ष होऊन 2-3 महिने झाले तर हे मुलगा जन्मतही नाही आणि आपल्या जिरतही नाही. आणि मग काय? परमपूज्य सद्गुरु मणिवार शिवाचार्य महाराज, ज्यांना ज्ञान भास्कर म्हणायचे, शुभयोगी होते. आणि पाहून त्यांनी सांगितलं, माऊलीच्या मनातली ही खंत ऐकून सांगितलं, वहिनी हे जे मूल आहे ना, याला बाहेर येऊन संसार करायचाच नाहीये. संसार करायचा नाही, पण संसार करेल नाही करेल, पण काय करायचं, पण जन्माला तरी यावं. नाही म्हणले माऊली, वहिनी जर तुम्ही मठाला देतो म्हटला, या वीर मठाचा उत्तराधिकारी म्हणून, कारण वीर मठाची जी परंपरा आहे ना, परंपरा या 2 प्रकारच्या आहेत, एक गोत्रवर्गीय आणि पुत्रवर्गीय. जर मठाला देतो म्हटला तर हा मुलगा जन्माला येईल. सांगितलं वहिनीने, दिला म्हणले मठाला. नाही म्हणले तुमच्या मालकाचा, तुमच्या सर्वांचा घरातल्याचा विचार घ्या. आणि नंतर नाही म्हणले, महाराज मुलावर आपल्या सर्वात जास्त अधिकार जर कोणाचा असेल तर तो आपल्या आईचा असतो, पण आपली आज्ञा आणि अवहेलनाही होऊ नये माझ्याकडून म्हणून आपल्या पतिदेवांची सर्वांची अनुमती घेतली आणि सर्वांच्या अनुमतीने ठरलं की मुलगा झाल्याबरोबर याला मठाला द्यायचं, दान द्यायचं, गुरुच्या ओठीमध्ये टाकायचं. ठीक आहे. आणि योगाने माऊलीचा जन्म, माऊली आपल्या आईच्या पोटामध्ये किती दिवस होते जर सर्वांना माहिती असेल, 3 वर्ष 2 दिवस 6 तास माऊली आपल्या आईच्या गर्भामध्ये होते.
आणि हे वाक्य ऐकल्याबरोबर माझ्या प्रयाग माऊलीच्या मनामध्ये आनंद झाला. कारण जन्माला येणारा हा जो युग पुरुष आहे, युग प्रवर्तक आहे, जो प्रत्येक तळागाळातल्या माणसापर्यंत पोहोचून हा शिवभक्तीचा प्रचार, एक शिवयोगी पोटी जन्माला येणार. आणि आनंद झाला मज भारी साठवेला हो अंतरी. आणि त्या आनंदामध्ये दिवस कसे लोटले काही कळलं नाही महाराज. आणि तो दिवस उसळला 25 फेब्रुवारी 1917. म्हणजे भारत स्वतंत्र पूर्व काळामध्ये आपण जातोय. आपण आता सध्या स्वातंत्र्य काळामध्ये आहोत. आणि 1917ला म्हणजे आणि या तारखेप्रमाणे पंचांगणाच्या प्रमाणात जर आम्ही पाहिलं ना, फाल्गुन शुद्ध तृतीयाच्या दिवशी माझ्या माऊलीचा जन्म झाला. आणि माझ्या माऊलीचा जन्म झाल्याबरोबर सारं राजूर आनंदानं गाऊ लागलं. आणि गात असताना प्रत्येकाच्या मनात, प्रत्येक माऊलीच्या, प्रत्येक लेकराच्या, बाळाच्या चेहऱ्यावरचा जो आनंद होता, तो आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती झळाळत होता. आणि तो प्रत्येकाच्या मुखातून वाटत होत. किती सांगू मी सांगू कुणाला, किती सांगू मी सांगू कुणाला, मज आनंदी आनंद झाला, मज आनंदी आनंद झाला. किती सांगू मी, किती सांगू मी, किती सांगू मी सांगू कुणाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. हा आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती झळाळत होता. प्रत्येकाच्या चेहऱ्यानं जणू काही चेहऱ्यावरती सूर्योदय केलाय अशा प्रकारचं चेहऱ्यावरती तेज झळाळत होतं. पण माऊलीने असं ठरवलं होतं, माऊलींच्या ओटीमध्ये राष्ट्रसंतांना केव्हा टाकण्याचं, गुरु महाराजांना. आम्ही ज्यांना आप्पाजी म्हणतो, आप्पा म्हणतो, माऊलीला गुरूंच्या ओटीमध्ये मठाला केव्हा द्यायचं ठरलं होतं? ज्या वेळेस लेकराचं दूध प्यायचं तुटतं ना, त्यावेळेस लेकराला महाराजांच्या ओटीमध्ये मठाला द्यायचं ठरलं. लेकराचं दूध प्यायचं तुटतच केव्हा हो? 2 वर्षाला, 2.5 वर्षाला, 3 वर्ष, 2 वर्ष, 2.5 वर्ष. आणि झाल्याबरोबर माऊलींच्या ओटीत देण्यात आलं. आणि देण्यात आल्याच्या नंतर सद्गुरु मणिवार शिवाचार्य महाराज, ज्यांचा ज्ञानेश्वरीवरती प्रगाढ चिंतन होतं, अभ्यास होता, असे आमचे धर्म प्रचारासाठी अखंड हरिनाम सप्ताह असो, शिवनाम सप्ताह असो, शिवानुभव मंडप असो, कर्नाटक असो, कुठेही असो, माऊली धर्म प्रचाराकरता जात असताना माऊली राष्ट्रसंतांना, परमपूज्य गुरु महाराजांना, सद्गुरु मणिवार शिवाचार्य महाराज राष्ट्रसंतांना बाबू म्हणायचे. बाबूला आपल्या सोबत ठेवायचे, कारण बाबू म्हणजे हा माझा जीव की प्राण आहे. आणि मग हा प्राण सोबत घेऊन जायचे. प्रवचन व्हायचं. 2.5 वर्षाचं, 2-2.5 वर्षाचं, 3 वर्षाचं लेकरू मांडीवर झोपायचं. माऊलींचं, सद्गुरु माऊलींचं प्रवचन व्हायचं. माऊलींचं ज्ञानेश्वरीवरती एवढं सुंदर प्रवचन व्हायचं. आणि सुंदर प्रवचन असताना तुमच्या माहितीस्तव सांगतो, राष्ट्रसंतांनी आयुष्यामध्ये एकदाही ज्ञानेश्वरी ग्रंथ वाचला नाही. वाक्य ऐकल्याबरोबर काही भक्तांच्या जीवाला थोडी गोष्ट लागली असेल. आयुष्यामध्ये एकदाही ग्रंथ ज्ञानेश्वरी वाचला नाही म्हणजे काय? ज्ञानेश्वरीचा तिरस्कार होता? नाही. पण सांगतो, माझ्या राष्ट्रसंतासोबत चालती बोलती ज्ञानेश्वरी म्हणजे सद्गुरु मणिवार शिवाचार्य महाराज होते. आणि राष्ट्रसंतांनी आयुष्यामध्ये एकदाही ज्ञानेश्वरी वाचली नाही, पण माझ्या राष्ट्रसंताला ज्ञानेश्वरीतल्या 300 ते 350 ओव्या मुखगत होत्या.
ही आहे माऊलीची माझ्या किमया. कारण ज्या माऊलीने, आणि हा ज्यावेळेस प्रसंग पडला, माझ्या राष्ट्रसंतांनी सांगितलं, ज्यांनी आयुष्यामध्ये एकदाही ज्ञानेश्वरी ग्रंथ वाचला नाही, आमच्या शिवयोगी ज्ञानेश्वर माऊलींचा 350 ओव्या पाठ, 300 ते 350 ओव्या पाठ आहे. याला कारण जर काय म्हणून सांगितलं, तर त्यावेळेस माझ्या माऊलीच्या मुखातून वाक्य निघालं, देवे माझा जन्म सुखाचा पैकेला, देवे माझा जन्म सुखाचा पैकेला, पोटी जन्म दिला साधूचिया, पोटी जन्म दिला साधूचिया, देवे माझा जन्म सुखाचा पैकेला, 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 पोटी जन्म दिला साधूचिया. आणि मग साधू कुणाला म्हणावं? साधूची व्याख्या काय आहे? नुसते अंगावर भगवे कपडे घातला म्हणजे साधू होत नाहीये. आमचे संत म्हणतात, काय गेरू कळली त्याला, गेरू अंतरी रंगला. अरे भगवे कपडे घालून उपयोग नाही. भगवे कपडे घालून कपडे बदलने से तो तस्वीर बदलती है, कपड़े बदलने से तो तस्वीर बदलती है, तकदीर नहीं बदलती. अगर तकदीर बदलनी हो तर खऱ्या साधूची भेट झाली पाहिजे. कारण खऱ्या साधूची भेट ही मानवी जीवनातली सर्वात भाग्याची, नवे नवे भाग्यवंताची लक्षण आहे. ते गुरुची भेट, संताची भेट होणं. साधू कुणाला म्हणावं? काही लोकांनी सांगितलं, महाराज साधू भगवे कपडे घालणारा साधू नाहीये. कारण असे भगवे कपडे घालणारे साधू आज बरेच जेलमध्ये मायनात महाराज, कारागृहामध्ये मायनात. असे साधू भरपूर आहे, संधी साधू. आणि म्हणून आमच्या तुकोबरायासारखे संत म्हणतात, अंगाला ऊन यारा का डोळे झाकुणी करीती पाप, ऐसे कैसे झाले साध भोंदू, आणि कर्म करुणी म्हणती साधू. अशा प्रकारची ही संत, आमचे संत सांगतात. संताची व्याख्या, संत कुणाला म्हणावं, साधू कुणाला म्हणावं, संन्यासी कुणाला म्हणावं? संन्यासाची व्याख्या आहे, संन्याशाने जीवनामध्ये फक्त दोनच गोष्टीची अपेक्षा करावी, एक रोटी आणि दुसरी लंगोटी. संन्याशापाशी 3 गोष्टी असू नये, स्त्री, झोप आणि पैसा. तो संन्यासी आहे. आणि आजकालचे जर संन्यासी आम्ही पाहिले ना, प्रवाहाच्या विरुद्ध वाहणारे संत म्हणजे राष्ट्रसंत आहे. प्रवाहाच्या विरुद्ध जाणं होत नाही महाराज. माझ्या माऊलीला कधी लाल पैशाला कोणाच्या स्पर्श केला नाही. नाहीतर बरेच महाराज लोकांना जर आमच्या घरी घेऊन यायचं तर फार अवघड आहे. सर्वसामान्यांच्या आवाक्यातली ती गोष्ट नाहीये. माझे राष्ट्रसंत श्रीमंतातला श्रीमंत असो, गरीबातला गरीब असो, उच्च असो, श्रीमंत असो, सुशिक्षित असो, असुशिक्षित असो, गरीब असो, श्रीमंत असो, स्त्री असो, पुरुष असो, स्वामी असो, ब्राह्मण असो, महार असो, मांग असो, धनगर असो, मुस्लिम असो, कोणी असो. आणि याचं मूर्तिमंत उदाहरण जर म्हटलं तर माऊली राष्ट्रसंत पदयात्रेचे जे महाप्रणेते आहेत, या महापदयात्रेचे जे प्रणेते आहेत, त्या पदयात्रेमध्ये मसाजोच्या थोडंसं पुढे गेल्याच्या नंतर जो मातंग समाजाचा भक्त आहे माझ्या माऊलीचा, असा भक्त आहे. माऊलीचं आगमन म्हणलं की तो नवे कपडे घेऊन यायचा त्याच्या पत्नीसाठी व त्याच्यासाठी. ते कपडे त्या रस्त्यापासून त्याच्या स्टेज पर्यंत त्यावरून आणायचा आणि आणि मग त्या श्रद्धेपोटी मध्ये एवढी शक्ती होती. त्या शक्तीच्या बळावर आज भगवान शिवप्रभूने त्याच्यावर एवढी कृपा केली महाराज. त्या भक्तानं आज माऊलीला 1 एकरच्या वरी काहीतरी गुंठे जमीन माऊलीला दान दिलेले या पदयात्रेसाठी. आणि त्या ठिकाणी माऊलींनी पूजा करावी म्हणून एक खोली बांधून दिलेली आहे. फक्त माऊलींची पूजा व्हावी, इष्टलिंग पूजा. त्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. उच्च कुळातल्याच लोकांनी त्याची पूजा करावी असं नाही.
आणि म्हणून आमचे मन्मथ माऊली असोत, महात्मा बसवण्णा असोत, तुम्हाला मला सांगतात जाती कुळ गोत्र न पाहे शंकर, जाती कुळ गोत्र न पाहे शंकर, भक्ताचे माहेर स्वामी माझा, भक्ताचे माहेर स्वामी माझा, जाती कुळ गोत्र न पाहे शंकर, जाती कुळ गोत्र न पाहे शंकर, जाती कुळ गोत्र न पाहे शंकर. जाती कुळ गोत्र नाही लागत, कुणालाही अधिकार आहे, सर्वसामान्य असो, या रे लहान थोर, याते भरते नारी नर, येथे साधन विस्तार नलगे कोण्याचा आहे, प्रत्येकाला बोलावलं. आणि मग त्या माझ्या माऊलीचा प्रवास, लेकराचं बाळ दूध सुटावं, 300 ते 350 वगैरे पाठ आहे. कोटी जन्म दिला साधूची, या साधूची व्याख्या कळाली. काही लोकांना विचारलं साधू कोणाला म्हणावं? अहो, जो देवाच्या जवळचा आहे तो साधू आहे. अरे देवाच्या जवळ जो असतो ना तो पुजारी असतो, साधू नसतो. देवाच्या जवळ जो असतो तो पुजारी असतो, आणि देव ज्यांच्या जवळ असतो ते साधू असतात. आणि देव ज्यांच्या जवळ आहेत असे संत, राष्ट्रसंत, वसुंधरा रत्न राष्ट्रसंत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य माऊलींचा प्रवास चालू झाला. त्या प्रवासामध्ये माऊलींची दीक्षा झाली वयाच्या 8व्या वर्षी. 8व्या वर्षी दीक्षा झाल्याच्या नंतर माऊलीला शिक्षणासाठी, संस्कृतच्या शिक्षणासाठी शाळेत घातलं. संस्कृतच्या शिक्षणासाठी इथं बसून चालणार नाही, काहीतरी धर्मप्रचार वाढायला पाहिजे. करून पोळ्या खाऊन जमणार नाही, माझा धर्म जागा झाला पाहिजे, माझा भक्त जागा झाला पाहिजे. यासाठी माऊलीला काशीला पाठवण्यात आलं. काशीला संस्कृतचं शिक्षण घेतलं. मी थोडक्यामध्ये बोलणार आहे आपल्याकडे, कारण वेळ आहे, वेळेची मर्यादा आहे. काशीला गेले. महाराजांचं शिक्षण संस्कृतचं जगदीश शास्त्री नालावार यांच्याकडे संस्कृतचं शिक्षण घेतलं. संस्कृतचं शिक्षण नुसतं घेऊन मठामध्ये कुठली तरी डिग्री आपल्याकडे असावं म्हणून माऊलीने माझ्या शालेय शिक्षणामध्ये ऍडमिशन घेतलं. शालेय शिक्षण ही, संस्कृत शिक्षण ही प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक अशा प्रकारचं शिक्षण घेत माझ्या माऊलीचा MBBS ला नंबर लागला. लातूर जिल्ह्यामधले पहिले MBBS डॉक्टर आहेत. लातूर जिल्ह्यातले म्हणतोय मी, लातूर जिल्ह्यामधले पहिले MBBS डॉक्टर 1985 पंजाब लाहोर सिटीचे, युनिव्हर्सिटीचे. त्या ठिकाणी माऊलीने MBBS ची डिग्री प्राप्त करून घेतली. आणि प्राप्त करून घेतल्याच्या नंतर माऊलीने 45 ते 47 माऊलीने फक्त धर्मप्रचारच नाही, प्रत्येक भारतीय नागरिकांमध्ये भारत देशाबद्दलची जी भक्ती आहे, जी आम्ही भारतीय आहोत, सर्वात माझा देश महत्वाचा आहे म्हणून ती राष्ट्रभक्ती सुद्धा माऊलीने प्रत्येकाच्या मनामध्ये रुजविली. आणि मग असे एकमेव संत आहेत की ज्यांचं प्रवचन झाल्याच्या नंतर भारत माता की वंदे मातरम, हर हर महादेव अशी घोषणा देणारे माझे राष्ट्रसंत आहे. आणि ती भक्ती त्यांच्या अंतःकरणामध्ये होती. म्हणून 1945 ते 47 पर्यंत माऊलीने आमच्या तुरुंगवास भोगला. बऱ्याच लोकांना माहिती नव्हतं, तुरुंगवास भोगल्याच्या नंतर महाराज आमचे राष्ट्रसंत हे स्वातंत्र्य सैनिक सुद्धा आहे. राष्ट्रसंत डॉक्टर सद्गुरू शिवलिंग शिवाचार्य माऊली स्वातंत्र्य सैनिक होते. आणि मग तो धर्मप्रचार करीत असताना तुरुंगवास भोगला देशासाठी. अध्यात्म आणि विज्ञानाची जोड घालून माऊली म्हणतात ना, क्रियेविन ज्ञान दुर्बल, ज्ञानाविन क्रिया निर्फळ, उभय योग होता प्रबळ, वस्तू येत निज हातात. आणि मग हा विचार प्रत्येकाच्या मनामध्ये, जो आमच्या महात्मा बसवेश्वरांनी सांगितला की बाबानो, आयता बसन खाऊन चालणार नाही, कष्टच करा. कारण आमचे महात्मा बसवण्णा म्हणतात, जसं कुत्रीचं दूध हे कुत्रीच्या पिलासाठीच असतं, ते
वापरता येत नाही महाराज. कुत्रीचं जरी दूध असेल तर त्याचा उपयोग पंचामृतासाठी किंवा दुसऱ्या कुठे ठिकाणी आम्ही त्याचा उपयोग करू शकत नाही. तसं पापातून पाप मार्गाने वाम मार्गाने कमवलेल्या धन हे सत्कर्मासाठी धर्मासाठी नकोय. म्हणून आमच्या महात्मा बसवेश्वरांनी 12व्या शतकामध्ये प्रत्येक भक्ताच्या प्रत्येक शरणाच्या मनामध्ये ती भक्ती रुजविली. आणि कष्ट करा धन मिळेल, भक्ती करा मुक्ती मिळेल, आणि मग कायकवे कैलास. हा महात्मा बसवण्णाचा विचार, मन्मथ माऊलींचा विचार परमरसामध्ये दिसला. तोच विचार प्रत्येकाच्या मनामध्ये दिसावा म्हणून राष्ट्रसंतांनी 1945 भारत स्वतंत्रपूर्व काळामध्ये डॉक्टर झाले. आणि डॉक्टर होऊन माऊलींचा प्रवास चालू झाला. आणि प्रवास चालू झाल्याच्या नंतर काहीतरी आपल्याला जीवनामध्ये प्राप्त केलं पाहिजे, मिळवलं पाहिजे. मी नाही मिळवलो तर मी काय देणार? देणार याचा मिळवणार म्हणजे मला पैसा नको आहे. कारण आयुष्यामध्ये कधी कोणाच्या पैशाला स्पर्श केला नाही हो. साधा आम्ही पुष्पहार जरी घातला ना तर माऊली म्हणायचे तुमची बल्ला तुमच्या गळामध्ये. हा पुष्पहार सुद्धा ठेवून घ्यायची नाही माझी माऊली. आणि मग तो विचार काहीतरी मिळवायचंय म्हणजे मला पैसा नाही कमवायचा, मला मिळवायचं आहे माझी भक्त मंडळी, मला मिळवायचं आहे प्रत्येकाच्या मनामध्ये धार्मिक जागृती, मला मिळवायचं आहे माझ्या प्रत्येक भक्ताच्या मनामध्ये जी अंधश्रद्धेची जी लाट आलेली आहे, डोळ्यावर जो पडदा पडलेला आहे तो पडदा भ्रांतीचा पडदा शिवकृपेने घेईल त्याप्रमाणे पडदा काढायचा आहे. पण मी काहीतरी मिळवलं पाहिजे, काहीतरी साधना केली पाहिजे. म्हणून माऊली हिमालयामध्ये गेले. आणि हिमालयामध्ये गेल्याच्या नंतर माऊलीने जवळजवळ 2.5 पावणे 3 वर्ष हिमालयामध्ये राहिले. कंदमुळावर राहायची माऊली. त्रिकाळ पूजा असायची, शिवयोग साधना होती. शिवयोग साधना केल्याच्या नंतर त्या ठिकाणी बरेच साधू, बरेच भक्त मंडळी, शिष्य मंडळी होती. पण राष्ट्रसंताच्या गळ्यातला इष्टलिंग पाहिजे. आणि त्यांना वाटलं की अहो आम्हाला सुद्धा हे असं इष्टलिंग पाहिजे हो, आणि आम्हाला सुद्धा हे द्या ना तुमचे असे इष्टलिंग. माऊलीने सांगितलं हे देता येणार नाही. पण माझ्या माऊलीनं करस्थळी शंकर ठेवीला. अनेक तिथं जात नाही बघितली की तो वीरशैव आहे का, लिंगायत आहे का, ब्राह्मण आहे का, हे नाही. अरे प्रत्येकाला सांगितलं यारे यारे लहान थोर याते भलती नारी नर. प्रत्येकाच्या गळ्यामध्ये इष्टलिंग बांधला. पण त्यावेळेस जे लिंगाकार होते, ज्यांना आम्ही सध्या आता लिंगाकार म्हणतोय किंवा बेल म्हणतोय, ते त्यावेळेस तो उपलब्ध नव्हते. हिमालय ते कुठून मिळणार तिथे? आणि मग आमच्या माऊलीनं म्हैसूरहून लिंगाकार मागवले. कोण मागवलं तर वीर मटका, एक साधू संन्यासी. अनेक लिंगाकार मागवल्याच्या नंतर महाराज कळालं कुणी मागवले. सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज, वीर मठाचा मठाधिपती. आणि ही बातमी कळाली अहमदपूरला. कसं कळाली काय नाही ती कळाली बरोबर. अहमदपूरची जी काही मंडळी होती, वीर मठाची जी शिष्य मंडळी, ती वीर मठाची शिष्य मंडळी महाराजांना माऊलीला घेऊन जाण्यासाठी तिथे गेली हिमालयामध्ये. तिथून परत माऊलीला आणून माझ्या माऊलीचा प्रवास एवढा खडतर आहे. तुम्हाला मला वाटतं फार वाईट वाटतं हो. आज आम्हाला सोय नाही म्हणतो. अहो माझ्या माऊलीचा विचार जर केला ना, माझ्या माऊलीचं वयाच्या 20व्या वर्षी पहिला अनुष्ठान झालेलं आहे श्री क्षेत्र कपिलधार. पहिला अनुष्ठान श्री क्षेत्र कपिलधार मध्ये झाल्याच्या नंतर तिथला एक प्रसंग सांगितला. स्वतः मी आणि माऊली माझे दोघच होतो एकत्रित असताना. माऊली स्नान करायचे, त्रिकाळ पूजा व्हायची. आणि पूजेला बसला असताना, ज्याला आम्ही इष्टलिंग ताटक म्हणतो, ज्याला ध्यान म्हणतो, ज्याला आम्ही पूजा म्हणतो, माझे माऊली असं पूजेला बसले असताना त्यावेळेस काही असं बांधकाम नव्हतं. आज बांधकाम पाहतोय आम्ही, आज म्हणतोय कपिलधार मध्ये जाऊन व्यवस्था नाहीये, सोय नाहीये. पण त्या काळामध्ये अवस्था कशी असेल? 20व्या वर्षी माझ्या माऊलीनं अनुष्ठान त्या ठिकाणी केलं. अवस्था फार म्हणजे बांधकाम नव्हतं, पर्णकुटी केलेली होती. आणि पर्णकुटीमध्ये माऊली बसले असताना पूजेला भला मोठा सर्प असा आला. 2दा फोन आला म्हणून उठून गेलो. पण माझ्या माऊलीची इष्टलिंग पूजा होती. प्राण गेला तरी जावो, परिणसांडी निष्ठा भाव. अशा निष्ठेनं, अशा भावनेनं माझी माऊली पूजा करत असताना साप आला. सापाकडे लक्ष नाही.
जी बाहेरची जी मंडळी होती नाही, पडद्याच्या आडून दिसलो की पर्णकुटी साप गेलाय आणि तो पाहिला, त्या पर्णकुटीतून पाहू लागले साप कुठं जातोय काय नाही, जी शिष्य मंडळी त्या हाताखालची. तर असं माऊली बसले असताना सांगतोय, मी निष्ठा इष्टलिंगावरती जी आमच्या महात्मा बसवण्णाची निष्ठा होती, जी मन्मथ माऊलींची होती, जी राष्ट्रसंतांची होती, पूजेला बसल्याबरोबर हा असंच ध्यानामध्ये मग्न होते. माऊलींनी सांगितलं, इष्टलिंग पूजा तुम्ही किती वेळ करता याला महत्व नाही, तुमचं इष्टलिंग पूजेमध्ये मन किती लागलेलं आहे. इष्टलिंग पूजेमध्ये जर आमचं मन नसेल ना तर ते सोंग आहे म्हणतात माऊली. आम्ही सोंग नाहीये, सोंग करायसाठी. आणि तो साप असा कंप्लीट असा एवढा साप होता म्हणले. हा स्वतः मी माऊलीच्या मुखातून ऐकलेला आहे आणि त्याचा एक आजही साक्षीदार आहे. कपिलधारच्या वरती एक गाव आहे, त्या गावचा माणूस त्याने सांगितलं, वयस्कर त्यांनी पण सांगितलं, तो साप आला आणि माऊलींच्या मांडीवर साप आला आणि मांडीवर साप इकडं निघून गेला. माऊली ध्यानातून नाही हल्ले, विचलित नाही झाले, आपल्या मनाला तिने नाही डळमळू दिलं नाही. उगा म्हणत नाहीत, नाही जाऊ दिले अन्य ठाई चित्त, धन्य गौतमी तर देव झाला. आणि अशा प्रकारची अवस्था. आणि मग माऊलीच्या इकडे गेल्याच्या नंतर झालं दररोजचा नियम काल अनुष्ठान म्हणजे काय असतो. एक एक महाराज जर पाहिले ना अनुष्ठानामध्ये, एक एक महाराज खुर्चीत मायना, आणि आमचे महाराज खुर्चीमध्ये अनुष्ठानामध्ये जर पाहिलं तर खुर्चीमध्ये दिसणार. एक एक महाराज खुर्चीत मायणार आणि आमचे महाराज खुर्चीमध्ये दिसणार. मी पुढे सांगेन माझ्या माऊलीच्या अनुष्ठानामध्ये काय काय आहे. आणि मग ते अनुष्ठान करत असताना पंचकुंडाला स्नानासाठी गेले. आणि स्नानासाठी गेले असताना माऊली त्या काळामध्ये पंचकुंडाच्या वरती जाऊन माऊलीने पंचकुंडामध्ये उडी मारली. गपचूप अगोदर त्यावेळेस एकटेच होते, शांत गेले. पण त्यावेळेस जी भयंकर जाळी होती त्या कपिलधारच्या क्षेत्रामध्ये, कपिल मुनींच्या पदस्पर्शाने जी पवित्र पावनभूमी आहे, ज्या ठिकाणी ऋषी सहित जे का वसोनी पांडवांचं वास्तव्य झालेलं आहे, असं ते परम पवित्र पुनीत क्षेत्र, त्या क्षेत्रामध्ये स्नानासाठी जाते वेळेस गेले. खडा होते, काही आवाज आला नाही. पण ज्यावेळेस माऊलीने सगळे कपडे काढून ठेवले आणि ज्यावेळेस लंगोटीवरती माऊलीनं वरी जाऊन पंचकुंडावरनं उडी मारली, उडी मारल्या बरोबर त्या जाळीमध्ये बसलेले 2 वाघ बाहेर आले. 2 वाघ बाहेर आल्या बरोबर महाराजांमध्ये गेले होते. उडी मारल्यामुळे बिचकून बाहेर आल्या बरोबर पाण्याकडे जिकडून आवाज आला तिकडे बघू लागले, कुठून कोण उडी मारते. पाहिल्या बरोबर आवाज आला आणि महाराज पाण्याच्या वरती आल्या बरोबर ते 2 वाघ महाराजांकडे बघू लागले. दृष्टी मिलाप झाल्या बरोबर वाघ महाराजाकडे, महाराज वाघाकडे. ते बी वाघ आणि हे बी वाघ, ते बी वाघ आणि हेही वाघ, दोघांची दृष्टिक्षेप झाल्या बरोबर माऊलीने त्यावेळेस घोषणा केली, संत शिरोमणी स्वामी महाराज की जय. आवाज अशी घोषणा दिल्याबरोबर ते 2 वाघ आपोआप गेले. हो, निरवैरेश्वापदे समदृष्टीने निहाळी. हा अनुभव तिथं आला. माऊलींचं अनुष्ठान चालू झालं. अनुष्ठान होत 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 माऊलींच्या कार्याचा आढावा तुम्ही आम्ही काय सांगावं आणि काय वर्णन करावं. माझ्या माऊलीचं कार्याचा वर्णन जर स्वतः सरस्वती माता जर लिहायला बसली ना, पृथ्वीचा कागद केला, समुद्राची शाई केली, मेरू पर्वताची लेखणी केली आणि स्वतः सरस्वती माता जर लिहायला बसली ना तर शक्य नाही. तुम्ही आम्ही करू शकतो माऊलीचं वर्णन? नाही करू शकत. आणि त्याप्रमाणे माऊलींचा हा प्रवास चालू झाला. मी सांगितलं ना, ज्ञानेश्वरी एकदाही वाचली नाही, पण ज्ञानेश्वरीतल्या 300 ते 350 ओव्या माझ्या माऊलीला पाठ होत्या. आणि मग ज्या माझ्या माऊलीला आपल्यासारख्या एका भक्ताने विचारलं, महाराज अहो एवढं सामर्थ्य आम्ही घोकून पाठ करतो तर आम्हाला होत नाही. आणि ज्यांनी एकदा आयुष्यामध्ये ग्रंथ पाहिल्याने तुम्हाला 350 ते 350 ओव्या पाठ आहे, याला कारण काय आहे सांगितलं माझ्या माऊलीने. बाळपणी दीक्षा लादले गुरुची, बाळपणी दीक्षा लादले गुरुची, बाळपणी दीक्षा लादले गुरुची, बाळपणी दीक्षा
संसाराची रुची नकळे संसाराची रुची नकळे लाधली गुरुची. बरेच लोक लाधली म्हणतात, पण या ठिकाणी उच्चार लाधली हा शब्द आहे, लाधली नाही, लाधली. तसं माऊली आपल्याकडे एका ठिकाणी म्हणतात, तुमचा अनुग्रह लाभलो किंवा संत संगजा लाभला तेही लोकी मान्य झाला. धन्य धन्य ती संगती देवा आम्हाला इच्छिली. आणि मग माझ्या माऊलीला ही जी दीक्षा, हे जे बाळकडू लहानपणापासून मिळालं होतं, 300 ते 350 वया माझ्या माऊली निघत असताना धर्मप्रचार चालू होता, अनुष्ठान चालू होते. अनेक ठिकाणी अनुष्ठान झाले माझ्या माऊलीचे. अनेक ठिकाणी धर्मापुरी असेल, तीर्थवाडी असेल, चाकूर असेल, अहमदपूर असेल, शंभोदर असेल, घणेगाव असेल, खोडकेश्वर असेल, पाथारेश्वर असेल. अहो नाही कुठे कुठे अनुष्ठान माझ्या माऊलीने केले नाही. ज्या भागामध्ये धर्मप्रचार नाही, धर्मप्रचारासाठी माऊली त्या ठिकाणी गेले. संत कोणाला म्हणतात, साधू कोणाला म्हणतात? अरे जे स्वतः 21 दिवस उपवासी असतात आणि त्यांच्या अनुष्ठानामध्ये हजारो भक्त प्रसाद घेतात, त्यांना संत म्हणतात. आणि मग अशा या संतांचा प्रवास चालू होता. विशेष माझ्या माऊलीला कर्मयोगी का म्हणतात? माझ्या माऊलीनं कधीच कोणाच्या हातचं खाल्लेलं नाही महाराज. स्वतः बनवायचे. शेवटच्या श्वासापर्यंत, समाधी साधेपर्यंत, समाधी घेईपर्यंत माझ्या माऊलीने स्वतः केलेलं आहे. ज्येष्ठ आहे महाराज. माझ्या माऊलीला नको त्या प्रकारचे विकार उत्पन्न होऊ नये म्हणून माझ्या माऊलीनं मीठ आयुष्यामध्ये खाल्लं नाही. मीठ सोडलेलं होतं कायमचं. तिखट नव्हतं, काहीच नव्हतं. आणि स्वतः बनवायचे. कर्मयोगी. अगोदर लिंग पूजेला गेले की लिंग पूजेच्या अगोदर तो प्रसाद बनवायचा. प्रसाद बनवल्यानंतर इष्टलिंग पूजा, इष्टलिंग पूजा झाल्याच्या नंतर प्रसाद घेऊन बाहेर यायचे. हजारो लाखो शिष्य महाराजांचे. मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश, अरुणाचल प्रदेश, पंजाब, गुजरात, तामिळनाडू, केरळ, महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र, विदर्भ, प्रत्येक ठिकाणी महाराजांचे शिष्य आहेत. पण असा लाखो शिष्य आहेत, हजारो शिष्य आहेत, लाखो आहेत. पण माझ्या माऊलीला अजून असा एकही शिष्य नाही कोणी पाणी पिलेलं बघितलं. प्रसाद घेतलेला तर खूप दूर झालं, पाणी पिलेलं कोणी पाहिला नाही माझ्या माऊलीचं. आणि मग तो प्रवास करत असताना, अनुष्ठान होत असताना माऊली अधिक मासामध्ये ठिकठिकाणी अखंड शिवनाम सप्ताह करायची. अतिशय दिव्य भव्य मोठ्या वैभवानं कार्यक्रम संपन्न व्हायचा. श्रोता मंडळी होती. आणि अहमदपूर अशा अनेक कार्यक्रम झाले महाराज. त्यापैकी एक कार्यक्रम म्हणजे अविस्मरणीय अहमदपूरला. माझ्या माऊलीचं, मी स्वतःला एवढा भाग्यवान समजतो ना, माझ्या माऊलीचं माझ्यावरती खूप प्रेम होतं. आणि माझ्या माऊलीची इच्छा होती की मी मठावर बसावं. परांडकर महाराज वीर मठामध्ये आले होते अहमदपूरला. माझ्या माऊलीचे शब्द आज ऐकले ना, आजही माझं अंतःकरण भरून येतं, गहिवरून येतं. बाबांना, परांडकर महाराजांना बाबा म्हणायचे. बाबा, माझी 2 मुलं, माझी 2 लेकरं, आप्पाचे मुखातले शब्द, त्यामध्ये एकही शब्द अतिशयोक्ती नाही. माझ्या माऊलीला मी साक्ष ठेवून सांगतोय, अतिशयोक्ती नाही. माझे 2 लेकरं, एक भूषण स्वामी आणि एक हा विश्वनाथ स्वामी. हे दोघं जर मठावर बसले असते तर माझी इकडची चिंताच मिटली असती.
भूषणच्या बापानं कान काढला आणि याच्या आईनं कान काढला नाही. कारण माझ्या आईची इच्छा होती परमार्थच करा, पण महाराज यांनी गृहस्थाश्रमाचा स्वीकार असो, अन्न आच्छादन सुख दुःखाधिक प्रारब्धची लेख लभ्य जीवा, कदाचित मी त्या ठिकाणी पोहोचण्यासाठी अपात्र असेल म्हणून मी त्या ठिकाणी गेलो नाही. पण माऊलींचं सानिध्य मला एवढं मिळालेलं आहे, लाभलेलं आहे खूप खूप. आणि अधिक मासामध्ये वीर मठ अमरपूर अधिक मासामध्ये वाकी नदीच्या ठिकाणी सप्ताह होता आणि ते 9,000 लोकांचं ग्रंथराज परमरस्य पारायण होतं. तिथलं व्यासपीठ प्रमुख मला दिलं होतं. राज्यस्तरीय अखंड शिवराम सप्ताह होता नांदेडला, त्या ठिकाणचं व्यासपीठ मला दिलं होतं बोलावून. खानापूरला अधिक मासाचा सप्ताह होता, त्या ठिकाणी मला व्यासपीठ प्रमुख दिलं होतं. पण हे सर्व भाग्य मला मिळत असताना, हा आनंद माझ्या जीवनामध्ये मिळत असताना हा कार्यक्रम चालूच होता. माऊलींच्या सानिध्यामध्ये गेल्याच्या नंतर मी नेहमी चर्चा करायचो होते, दुसरी तिसरी नको, काहीतरी मला मिळवता येईल का, ज्याच्यासाठी माझा जन्म झाला ते मला काही करता येईल म्हणून चर्चा व्हायची चर्चेच्या माध्यमातून. आणि मग असा हा कार्यक्रम प्रवास चालू होता. त्या प्रवासामध्ये सुरुवातीला मी भजन करायचो, नंतर माऊलीच्या एका थापेमधून कीर्तनकार झाले. वारकरी संप्रदायामध्ये अनेक शिक्षण संस्था आहेत, गायक वादक कीर्तनकार प्रवचनकार निर्माण होण्याकरता. पण या शैव संप्रदायामध्ये शिव संप्रदायामध्ये कुठे संस्था नाही. आणि आज माझ्या माऊलीच्या राष्ट्रसंतांचे एक नाही दोन नाही असे शेकडो हजारो कीर्तनकार आहेत. आणि ज्यांना लिहिता वाचता येत नाही असे शिवपाठ मफत गत आहे आणि ते शिवपाठावर कितीतरी सुंदर बोलतात. अशी अनेक उदाहरणं आमच्या गावातली आहेत. आणि मग हा प्रवास चालू असताना ही भक्ती प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये रुजू झाली. संसाराची रुची न कळे मज, अशा पद्धतीने हा प्रवास चालू होता. माझ्या माऊलीला आनंद जर कुठं वाटत होता किंवा ते नेहमी जर त्यांचं चिंतन किंवा चित्त जर कुठं असायचं, स्मरण भजन पूजन संतांचे, स्मरण भजन पूजन संतांचे, सदा कीर्तनाचे प्रेम गोड, सदा कीर्तनाचे प्रेम कीर्तन झाल्यावर सुद्धा माझ्या माऊलीचं प्रवचन व्हायचं. इथंच नाही कुठेही आंध्रा कर्नाटक 500-500 हजार किलोमीटर प्रवास करावा, सत्संगाचे कार्यक्रम करावे. अहमदपूरला, पुण्याला, लातूरला, औरंगाबादला, नगरला, उदगीरला, नांदेडला, हिंगोलीला सत्संगाचे कार्यक्रम. आणि या सत्संगातून बरेच भक्त मंडळी गर्भाला लिंग बांधला पाहिजे हा संस्कार आहे घरापर्यंत पोहोचला. ठिकाणी शेकडो महिलांची गर्दी जमायची. 7व्या महिन्यामध्ये गर्भाला लिंग बांधावा म्हणून. ही संस्कृती माऊलीचा संदेश आहे. संस्कृती सांभाळा आणि स्वतःलाही सांभाळा. कारण हा कोरोनाची महाभयंकर जी परिस्थिती आहे त्या तुम्ही आम्ही अटी मान्य केल्या पाहिजे, कारण त्या तुमच्या आमच्या हितावर आहे. आणि म्हणून राष्ट्रसंताचा हा प्रवास, अनुष्ठानाचे कार्यक्रम होत 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 मोठे झाले. मोठे होता मोठे कार्यक्रम होऊ लागले. प्रत्येक क्षणामध्ये आम्ही जायचो. तोंडांचा कार्यक्रम होता त्या महादेव मंदिरामध्ये, आणि त्या महादेव मंदिराच्या कार्यक्रमामध्ये अनुष्ठानामध्ये माझ्या माऊलीचं 2013चं जे अनुष्ठान होतं तोंडाचं, आमची इच्छा होती माझ्या माऊलीचं राष्ट्रसंताचं आपल्या वडवळ अनुष्ठान व्हावं. पण ते पाहिल्याच्या नंतर महाराज खर्च हा कार्यक्रम आपल्यासाठी जमेल का,
करू शकू का? आणि सर्वांच्या मनामध्ये ती भक्तीचं रूप पुढं आलं आणि तोंडाला गेले आणि आम्हाला वडवण्यासाठी अनुष्ठान पाहिजे म्हणून मागणी केली. पण आम्हाला जायला थोडा वेळ झाला, कारण त्या अगोदर ती सुवर्ण संधी आमच्या लहानच्या लोकांनी घेऊन गेली आणि 2014चं अनुष्ठान लहानला होतं. परत आम्ही 250 ते 300 लोकांना घेऊन गुरुराज माऊलीच्या जयघोषामध्ये त्या ठिकाणी गेलो आणि तिथं जाऊन माऊलीच्या चरणी विनंती केली आणि माऊलीला आमच्या विनंतीला मान देऊन 2015चं सुंदर न भूतो न भविष्यती अशा प्रकारचा सुंदर निसर्गाच्या सानिध्यामध्ये अविस्मरणीय तो आनंदाचा क्षण, त्या काळातले जर दिवस आठवले ना, आजही आम्ही गगनी आनंद न माय असा आनंद आमच्या प्रत्येक वडवळवासियांच्या चेहऱ्यावरती दिसतो. आणि तो अनुष्ठान होण्याच्या अगोदर माऊलीला आम्ही राष्ट्रसंतांना संजीवनी बेटावरती घेऊन गेलो. माझे राष्ट्रसंत बेटाच्या पायथ्यापासून 60 वर्ष पदयात्रा गेली, पण कुण्या भक्तानं बेटावरती चला हे म्हटलं नाही आणि महाराजही गेले नाही. आणि ज्यावेळेस सर्व वडवळवासियांनी ही विनंती करून आप्पाजींचं वडवळ हिमालय बेटावरती आगमन झालं, सांगितलं महाराजांनी, हिमालयामध्ये जो मला अनुभव आला तो मला अनुभव इथं आला. हे माऊलींच्या मुखातले वाक्य आहे. आणि अशा प्रकारचं हे क्षेत्र जे वटसिद्ध नागनाथाच्या कृपेनं नागनाथानं प्रसिद्ध आहे. या गावाची प्रसिद्धी सांगायची गरज नाही, कारण लक्ष्मण महाराजांनी वडवळ नागनाथ, वडवाळ सिद्धा नमो नागनाथा, स्नेहाळा समर्था दीनानाथा, ज्ञानाचे आगर सिद्धा तू सर्वदा, सिद्धा तू सर्वज्ञ आहेशी प्राज्ञा अतिश्रेष्ठ, तुझी कीर्ती थोर सर्वदा विजयी, तुझ्या भक्तांना ही स्वप्नी दुःख, लक्ष्मण दिना प्रेम सुख द्यावे, स्मरणी ठेवावे निरंतर. असं हे नागनाथाचं पवित्र क्षेत्र आहे. आणि या पवित्र क्षेत्रामध्ये संजीवनी बेट म्हणजे, आणि त्या संजीवनी बेटावरती मन्मथाचा अवतार राष्ट्रसंत डॉक्टर सद्गुरू शिवलिंग शिवाचार्य माऊली यांचं अनुष्ठान 79वे अनुष्ठान त्या ठिकाणी ठरलं. म्हणजे वडवळच्या कारकिर्दीमध्ये किंवा आणखीन सुशोभीकरणाला 4 चांद लागले महाराज. माझ्या राष्ट्रसंतांचे 79वे अनुष्ठान सुंदर झालं. 15 ऑगस्ट 2015ला माऊलीची शोभायात्रा होती. 16 ऑगस्ट 2015 पासून अनुष्ठानाची सुरुवात होती. तो सुंदर कार्यक्रम झाला. आणि या इतिहासातली पहिली गोष्ट महाराज, पहिली वेळ ज्या राष्ट्रसंतांच्या कार्यक्रमाला आणखीन 4 चांद लागले, ज्या कार्यक्रमामध्ये या राज्याचे माजी मुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब या ठिकाणी उपस्थित होते. आणि या ठिकाणी उपस्थितीला कारण त्यांचीही इच्छा होती राष्ट्रसंतांचं दर्शन घ्यावं. आणि त्यांचे असणारे जे पीए होते अभिमन्यू पवार साहेब, सध्या औसाचे आमचे आमदार आहेत, त्यांचे मित्र आमचे, काल ज्यांचं आपण व्याख्यान ऐकलं अनुष्ठानातला अनुभव, असे आमचे राजूभाऊ मोहनाळे यांचे ते क्लासमेट महादेव लिंबोटे आणि राजूभाऊ मोहनाळेचे क्लासमेट आमचे संतोषभाऊ आचवले, हे यांचे क्लासमेट असल्यामुळे त्यांच्या परिचयातून हे सर्व योग लागला. कार्यक्रमाला सुंदर 4 चांद लागले महाराज. आणि न भूतो न भविष्यती अशा प्रकारचा कार्यक्रम सुंदर पार पडला. कार्यक्रम पार पडत असताना कार्यक्रम चालू होते आणि मग ज्या माझ्या माऊलीला जर तुम्ही आम्ही बघितलं ना, तर माझ्या माऊलीचं कार्य असेल काही जे असेल ना, माऊली 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 माझी शिवलिंग थोर, माऊली माझी शिवलिंग थोर, माऊली माझी शिवलिंग थोर, दिला तिने सकल समाजाकार, दिला तिने
ठिकठिकाणी कार्यक्रम व्हायचे. आणि या समाजाला जो माझ्या माऊलीनं आकार दिला, माझ्या माऊलीच्या आकारातून हा घडलेला समाज आहे. कुठं अंधश्रद्धेच्या, कुठं जाती अस्पृश्यतेच्या याच्यामध्ये अडकणारा हा समाज नाहीये. जो महात्मा बसवेश्वरांनी विचार आपल्या वचनामध्ये प्रगट केला, तोच विचार मन्मथ माऊलीने आपल्या परमरस्यामध्ये केला. पण हे परमरस्य पेज, आणि त्या परमरस्य पेज वरती हा कार्यक्रम सुंदर अधिक मासानिमित्त चालू आहे. आणि त्या परमरस्याचं मराठी अनुवाद या अनुष्ठानाची जी फलश्रुती जर काय असेल, फलप्राप्ती जर काय असेल, तर माझ्या माऊलीचा कर्म ब्रह्म संपदा हा ग्रंथ. कर्म हेच माणसाला ब्रह्म बनवतं आणि माणसाच्या जीवनाचं हेच साध्य आहे, हेच उद्दिष्ट आहे. माऊलीने प्रत्येकाला प्रत्येकाला कळावं अशी भाषेमध्ये मराठी अनुवाद तो कर्म ब्रह्म संपदा. माझ्या माऊलीचे अनेक ग्रंथ आहेत जे वीर मठाच्या संस्कृती प्रकाशनाच्या माध्यमातून प्रकाशित ग्रंथ केले. अनेक ग्रंथ, अनेक अभंग माऊलींचं त्यांनी प्रकाशित केलं. आणि त्या अनुष्ठानामध्ये अनुष्ठान होत असताना माझ्या माऊलीचा प्रवास, अनेक शिष्य, हजारो मंडळी महाराज, भक्तांनी भक्ताच्या भक्ती करता निर्माण केलेलं स्थळ म्हणजे भक्तिस्थळ. आणि ते भक्तिस्थळ भक्तांनी भक्ताच्या भक्ती करता किंवा भक्ताच्या भक्तीमधून निर्माण झालेलं स्थळ म्हणजे भक्तिस्थळ. त्या भक्तिस्थळाचा विचार आपण प्रत्येकाने केला पाहिजे. का? लात न मारणारी, कमी खाणारी आणि जास्ती दूध देणारी गाय जर आमच्याकडे असेल, मी काय म्हणते बघा, लात मारणारी, कमी खाणारी आणि दूध जास्ती देणारी जर आमच्याकडे गाय असेल, पण आमच्याकडे जर दूध काढायची जर अक्कल नसेल, तर त्या गायीचा काय उपयोग आहे? मग याच्यासाठी ती अक्कल, ते ज्ञान आम्हाला पाहिजे. आणि ते ज्ञान मिळवण्यासाठी माऊलीने एवढे ग्रंथ, अभंग एवढे प्रकाशित केले. काय झालं होतं माहिती का? माऊली, आमचे ज्ञानेश्वर माऊली एक दृष्टांत खूप सुंदर सांगतात. एक राजा होता आणि राजाची राणी होती, थोडक्यामध्ये सांगणार आहे. आणि ते चालू असताना राणीला नको नको त्या प्रकारचे दागदागिने भरपूर होते. राजाची राणी म्हणल्यावर काय, पण तिच्या लक्षात आलं की कापुरापासून सुद्धा दागिने बनवले जातात, कापुरापासून. आणि तिने राजापाशी हट्ट धरला की मला कापुराचे दागिने पाहिजे. राजाने सांगितलं कापुराचे दागिने बनवायचे, पण त्यासाठी कापूर मागवावं लागेल. राजानं परदेशातून कापूर मागवला. ठीक आहे, कापूर मिळाला राजा असल्यामुळं. राणीचा हट्ट आहे, स्त्री हट्ट आहे. स्त्री हट्ट, बाल हट्ट, योग हट्ट, हे हट्टाचे प्रकार आहेत महाराज. स्त्रीचं जर हट्ट असेल ना, आता आपापल्या घरामध्ये आपला हट्ट कसा असतो हे आपल्याला माहिती आहे. आपल्या स्त्रीचा, आपल्या घरच्या गृहमंत्र्याचा, त्या हट्टापुढे कोणाचाही हट्ट चालत नाही. राणीने सांगितलं मला कापुराचे दागिने पाहिजे. दिले, बांधला कापूर आणला, परदेशातून कापूर आणला, पण त्याचे दागिने बनवणार कोण? त्याचा कारागीर कोण? त्याचा कसबी कोण? म्हणून राज्यामध्ये दवंडी दिली, पिटवली. दवंडी ऐकल्याच्या नंतर एक कारागीर आला. मी आहे म्हणला कापरापासून एक कसबी, त्याचे दागिने बनवणारा एक कारागीर आहे. असं का? वा वा, आनंद वाटला. मग दागिने बनवणार, पण मला त्याच्यासाठी दुप्पट मला मजुरी द्यावी लागेल. राजाने सांगितले अरे माझ्या राणीचा हट्ट आहे आणि तिला दागिने पाहिजे, दुप्पट नाही तो तिप्पट घे म्हणले पैसे दान, कारण प्रत्येकाचं लक्ष याच्याकडे आहे. तिप्पट घे म्हणले. दागिने बनवले महाराजांनी, दागिने बनवले सुंदर. डोक्यावरचे वेगळे, हातातले वेगळे, बांगडे वेगळे, गळ्यातले वेगळे, कमरेवरचे वेगळे, पायातले वेगळे, हे वेगळे दागिने एवढे सुंदर बनवले. आणि त्या दागिन्यांना राणी अगदी सुशोभित दिसू लागली. सुंदर दिसत असताना सुशोभित राणी दिसू लागली. आणि एके दिवशी राणीची जी सेवा करणारी दासी होती, तिला वाटलं की राणीची खूप सेवा करू लागली. आणि तिनं राणीपाशी एके दिवशी सांगितलं, राणी साहेब माझ्या घरी बी कार्यक्रम, आमच्या हळदी कुंकवाचा कार्यक्रम आहे. जर तुमची अनुमती, जर तुम्ही, राणीचा मूड बघितला होता, कारण तो मूडवर असतो कार्यक्रम त्यांचा. मूळ खुश होता, प्रसन्न होती राणी. आणि सांगितलं मला जर दागिने मिळाले हळदी कुंकवाच्या कार्यक्रमा दिवशी तर मला फार बरं होईल. राणीने सांगितलं, खुश होती, प्रसन्न होती राणी. जा घेऊन गेली. प्रसन्न सांगतोय मी, अक्कल ज्ञान पाहिजे. दागिने घेऊन गेले. हळदी कुंकवाच्या दिवशी, मंगळवारचा दिवस होता, आजचाही मंगळवारचा दिवस आहे. माझ्या माऊलीने सुद्धा मंगळवारी समाधी घेतली. आणि विशेष म्हणजे मीठ सोडले म्हणून महाराज आमचे राष्ट्रसंत मंगळवारचा उपवास करायचे. मग मंगळवार फार सुंदर दिवस आहे आजचा. भाग्यवान आहेत आपण सर्वजण. त्या परमरस्य फेसबुक पेजवरचे कार्यक्रम सुंदर चालू आहे. मग ते दागिने घेतले, घातले, गळ्यातले, कानातले,
डोक्यावरचे हातातल्या सगळं पूर्ण हातातले अंगठी सगळं कापुराचे होते मराठी दागिने. कमरेवरचे पायातले सर्व दागिने घातली, कार्यक्रमाला गेली. पूर्वीची गोष्ट आहे, आताची नाही. आता सारखं लाईट वगैरे काही नव्हती. कार्यक्रम करता करता दिवस मावळला, सायंकाळ झाली. रात्र झाल्याबरोबर जेवायला बसल्या सुवासिनी. सगळ्या हळदी कुंकाच्या कार्यक्रमाला सुवासिनी जेवायला बसल्याच्या नंतर प्रत्येकाला दिसावं अंधार आहे म्हणून प्रत्येकाच्या ताटापाशी मेणबत्त्या लावून ठेवल्या होत्या. आणि ठेवल्याच्या नंतर जेवायला गेल्या. पण जेवता हे घेऊ का ते घेऊ, हे वाढू का ते वाढू. आता महिलांचं पंगत म्हणल्यावर काय हो, करत असताना मला हे नको ते नको म्हणत असताना जी अंगठी ज्या होते तिच्या हातातल्या, ते असं नको म्हटल्याबरोबर जी बाजूला ठेवलेली जी मेणबत्ती होती ती अंगठी कशाची होती हो? कापुराची. दागिने कापुराची होती. ते असं मारल्यावर कापुराच्या त्या अंगठीनं पेट घेतला की ती पेट घेतला म्हणून ती विजवण्यासाठी तिनं इकडं असं हाणाय गेली. इकडे हाणल्यावर इकडे बांगड्या कशाच्या होत्या? दागिने इकडे कापुराच्या. इकडल्या हाताने पेट घेतला. मग हे दोन्ही हातावर आता हे करा म्हणून असं करायला गेली. जिथं दागिने कोणते होते? कापुराचे. गळ्यातले असो, पायातले असो, कुठले असो, महाराज कापुराने पायापासून ते डोक्या गळ्यापर्यंत जे कापूरचे दागिने होते त्यांनी पेट घेतला आणि त्यामध्ये ती स्त्री दाशी जी होती ती जळून मरून गेली. तसं माझ्या माऊलीने जे ग्रंथ निर्माण केले, जे स्थळ निर्माण झालेलं आहे भक्तिस्थळ, प्रत्येकाचं काम आहे त्या भक्तिस्थळाच्या उत्कर्षाचा विचार करणं. आणि म्हणून पण या सध्याच्या परिस्थितीमध्ये जर आम्ही पाहू लागलो, सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकावरती जे आरोप प्रत्यारोप जे होत आहेत, नको त्या प्रकारचे जे विचार या सोशल मीडियाच्या माध्यमातून असो, पेपरबाजीच्या माध्यमातून असो जे होत आहे, तो विचार आम्ही काढून ठेवायचा आहे. कारण तो जर विचार आम्ही नाही काढून ठेवला ना तर तुमची आमची अवस्था त्या दाशीसारखी होणार आहे. दागिने मिळाले पण तसं होऊ नये म्हणून ज्या माऊलीने माझे भक्तिस्थळ निर्माण केले, त्या भक्तिस्थळावरच्या ठिकाणी जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे, खूप सुंदर कार्यक्रम भक्तिस्थळावरती होत आहे. दररोज भक्तांची रांग आहे. पहिला अनुष्ठान श्री क्षेत्र कपिलधार, 79वे अनुष्ठान वडवळ लागणार आणि शेवटचं 84वे अनुष्ठान जवळा पांचाळ. आणि या जवळा पांचाळच्या ठिकाणी माझी गुरुमाऊली अनुष्ठान करू लागली. गुरुमाऊली माझी माहेश्वर मूर्ती रामलिंग स्वामी हरमुळकर हे यांची गीत अभंग कवन आहेत. कवन खूप सुंदर कवन आहे. माहेश्वर मूर्ती रामलिंग स्वामी त्यांचं जीवनचरित्र पोवाडा असेल, काही असेल, अशी अनेक कवनांची रचना केली आहे. शेकडो कवनांची रचना केली आहे. आणि ते माहेश्वर मूर्ती रामलिंग स्वामी म्हणतात, गुरुमाऊली माझी करी एक विसरे अनुष्ठानामध्ये आहार काय घेतात हो? काय घेतात? पहिले सप्तमीने घेतली करून बरस, पहिले सप्तमीने घेतली करून बरस, जिव्हेलाही मात्रा रे गुण, जिव्हेलाही मात्रा रे गुण, या देहाला घातला लढा, या देहाला घातला लढा, एक विसरे एक विसरे गुरुमाऊली माझी गुरुमाऊली माझी पहिले 7 दिवस
कडुनिंब रसपान, नंतरचे 7 दिवस बिल्वांचा रस, बेलपत्रीचा रस घेतात माझे माऊली दररोज. आणि नंतर जे 7 दिवस राहिले ना, दुर्वांचा अंकुर, दुर्वा म्हणजे आपण ज्याला हरळी म्हणतो, असा ह्या 21 दिवसाचा हा प्रवास. स्वतः माऊली माझे उपवाशी राहायचे, पण त्यांच्या नावावरती ना हजारो भक्त मंडळी, शिष्य मंडळी प्रसाद घ्यायची हो. आणि असे कार्यक्रम राज्यस्तरीय नवे नवे, ज्यांची ख्याती पाहत असताना माझ्या माऊलीला हा अहमदपूरचा जो वीर मठ आहे ना, अहमदपूर पुरता, लातूर जिल्ह्यापुरता, मराठवाड्यापुरता, महाराष्ट्रापुरता मर्यादित नाही राहिला. हा अहमदपूरचा वीर मठ दिल्लीपर्यंत पोहोचलेला आहे. आणि दिल्लीला माझ्या माऊलीला एक पुरस्कार देण्यात आला. हा पुरस्कार 18 वर्षामधून एकदा दिला जातो, एकाला दिला जातो, दोघा चौघाला नाही. तसं आजकाल शाळेमध्ये कोणालाही पार्सलिटी कुठेही असेल, कुठलाही पुरस्कार मिळतो भारत. आदर्श शिक्षक पुरस्कार असेल, उत्कृष्ट गायक असेल, कीर्तनकार असेल, प्रवचनकार असेल, हे जे अशा प्रकारचे जे होतात ना, असा नाही पुरस्कार, एकालाच पुरस्कार मिळाला. अनेक नव्हती, संख्या अनेक नव्हती, एकाला. आणि त्यामध्ये निवड केली कुणाची, पाहिलं चरित्र. आणि पाहिल्याच्या नंतर महाराष्ट्र, पूर्ण संबंध देशात, अनेक देशामधून भारत निवडला. भारतामधून, भारत ही संतांची भूमी आहे, भारत पवित्र देश आहे, पवित्र तो देश, पवित्र ती भूमी, केलावा असं शिवभक्ते. आणि मग त्या भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यामध्ये लातूर जिल्ह्यामध्ये अहमदपूर म्हणजे राजूर, ज्याला आम्ही सध्या अहमदपूर म्हणतोय, त्या अहमदपूरच्या ठिकाणी वीर मठाचे मठाधिपती राष्ट्रसंत शतायुषी, एक शतकवीर योद्धा, त्यांची निवड करण्यात दिल्लीला सध्याचे सरसंघ चालक मोहनजी भागवत यांच्या उपस्थितीमध्ये माऊलीला तो पुरस्कार देण्यात आला. वसुंधरा रत्न हा पुरस्कार देण्यात आला. 18 वर्ष तो फक्त एकालाच मिळतो बरं का. आणि तो पुरस्कार दिल्याच्या नंतर तो पुरस्कार घेऊन प्रत्येक भक्ताच्या अंतःकरणामध्ये आनंद होता. आणि मग त्या आनंदामध्ये शिवाचार्य भरपूर आहे, पण राष्ट्रसंत एकच आहे. आणि याची ख्याती माझ्या राष्ट्रसंताची कुठपर्यंत पोहोचलेली आहे. माझ्या महाराजांचे शिष्य काही फक्त लिंगायत कुळातले, वीरशैव कुळातलेच शिष्य नव्हते, प्रत्येक जाती कुळातला शिष्य माझ्या माऊलीचा. माझ्या माऊलीच्या गाडीवरती धनगराचा मुलगा होता, ड्रायव्हर होता, पंडित. माझ्या माऊलीची भक्ती करणारा शिरोणपाळचा एक मुस्लिम आहे. त्यांनी सांगितलं, मला जो राष्ट्रसंताचा जो अनुभव आला, गुरुपौर्णिमेला आणि अनुष्ठानाला मी जात असतो. शिरोणपाळचा मुस्लिम, बरेच ठिकाणी मुस्लिम आहेत महाराज, भजन करतात, शिवभजन करतात, अनेक ठिकठिकाणी महाराज, प्रत्येक जातीपंथातली. जातीनं लमानी आहे. तिकडं परभणी जिल्ह्यामध्ये गेल्याच्या नंतर राठोड महाराज आहे. हा जो काही धर्म प्रचार केला माझ्या माऊलीने, अनेक शिवाचार्य गुरुवर यांनी, याची ही प्रचिती आहे की प्रत्येक जातीतल्या माणसाने गळ्यामध्ये इष्टलिंग बांधण्याचा, नवे धारण करण्याचा त्याला अधिकार आहे. आणि तो अधिकार माझ्या माऊलीने दिला. आणि तो अधिकार पाहून इलेक्शनला ज्या वेळेस मागच्या आमच्या देशाचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदीजी साहेब ज्यावेळेस औशाला आले, औशाच्या सभेमध्ये ज्यावेळेस त्यांनी आपल्या भाषणाची सुरुवात केली की परमपूज्य संत शिवलिंग शिवाचार्य माऊलींच्या या पवित्र पावन भूमीला माझे साष्टांग नमन, असे हात जोडले महाराज, हात जोडले. देशाचा पंतप्रधान, कोणत्या देशाचा? भारत देशाचा पंतप्रधान, जी ते RSS महाराज सुद्धा पंजाब महाप्रांताचे संघाचे कार्यवाहक होते, पंजाब महाप्रांताचे. आणि ते संघाची जी कुठं सुसूत्रीपणा आहे, त्यांचा जो मिलाप झाला. आणि नरेंद्र मोदीजी साहेबांनी राष्ट्रसंताच्या पवित्र पावन भूमीला माझे साष्टांग नमन केलं. ही जी भक्ती आहे, मी सांगतोय, अध्यात्म आणि विज्ञानाची सांगड घालणारा संत म्हणजे राष्ट्रसंत डॉक्टर सद्गुरू शिवलिंग शिवाचार्य माऊली. आणि त्या माझ्या माऊलीचं कार्य, नाही जाऊ दिले अन्य ठाई चित्त,
धन्य गोतवीत देव झाला. अरे काहीच नाही, प्रत्येक भक्त माझा सुधारला पाहिजे, भक्ती त्याच्या अंतःकरणामध्ये निर्माण झाला पाहिजे. माझ्या माऊलींची एकच इच्छा होती की वाढो लोकी सदाचार, सद्विद्येचा भडी मार, हो सर्वत्र साचार, हाची प्रसाद आवडे. जे जे दिसे दृष्टी पुढे ते अवधेश रूप गाडे, ऐसी या संताची उडे निर्भय हिंडू. म्हणून देवामध्ये आणि संतांमध्ये हा फरक आहे की शिव परब्रह्म होय सही, परी भेटे बोलणे न घडे काही. हा भेटे बोले समाधान करी, या लागी शिवासी गुरु अधिक. देव आहे पण देव भेटत नाही, पण गुरु महाराज आम्हाला भेटतात, आमच्या शंकेचं निरसन करतात. आणि म्हणून बरेच लोकांना वाटलं की गुरु महाराज आमच्यातून निघून गेले. परमरस्यामध्ये, जे परमरस्या फेसबुक पेजवरती कार्यक्रम चालू आहे, परमरस्यामध्ये सांगितलं माऊलीने, गुरु मेला हे ध्याऊन अंतकाळी करी रुदन, तो गुरुपुत्र नव्हे जाण. अरे गुरु मरत नसतात, गुरु जन्मतही नसतो, राष्ट्रसंत सांगतात, आणि मरतही नसतात, तरुणही नसतात, म्हातारीही नसतात. गुरु हे अविनाशी तत्व आहे आणि त्या तत्वाचा आपण अंगीकार करायचा आहे. आणि त्या श्रद्धेनं विश्वासानं जर आपण गुरु माऊलींच्या समाधीचं दर्शन आजही आपण जर त्या ठिकाणी आपली जी काही शंका कुशंका असेल व्यक्त करा. निश्चित झाल्याशिवाय, शंकेचं निरसन झाल्याशिवाय राहणार नाही. हा अनेकांच्या जीवनातला अनुभव आहे, तो आमचा अनुभव आहे, माझा स्वतःचा अनुभव आहे. म्हणून माऊली म्हणतात भक्ती करण्याचा अधिकार हा सर्वांना आहे. कारण भक्ती, देव आणि संत हे कोण्या जातीचे राहत नाही, कोण्या जातीचे राहत नाही. म्हणून आजचा जो तरुण आहे, आजचा तरुण आणि तरुणी, आमच्या भारत देशाचं जे भविष्य आहे फक्त दोन गोष्टीमध्ये वाया चाललाय. तरुणी व्यसनामध्ये आणि तरुणी फॅशन मध्ये. फॅशन आणि व्यसन या दोन गोष्टींना वेडं केलेलं आहे महाराज आमच्या तरुणाला. आणि म्हणून आमचा जो हा तरुण आहे, तरुण वर्ग आहे, जो तरुण बांधव आहे, तो जागा झाला पाहिजे. प्रत्येकाच्या कपाळावर भस्म दिसलं पाहिजे, प्रत्येकाच्या गळ्यामध्ये इष्टलिंग असला पाहिजे, कोण्या जातीचा असो. यारे यारे लहान थोर सर्वांनी या, तो सकळासी आहे येथे अधिकार, प्रत्येकाला अधिकार आहे. पण याच्यासाठी म्हणून एक हिंदी कवी म्हणतो, बचपन में माँ आदमी की जिंदगी में तीन चीजें बहुत जरूरी है. बचपन में माँ, जवानी में महात्मा और बुढ़ापे में परमात्मा. ये तीन चीजें बहुत जरूरी है. बचपन में माँ, जवानी में महात्मा और बुढ़ापे में परमात्मा. आणि जवानी में आम्हाला महात्मा जो आम्हाला मिळालेला आमच्या या तरुण वर्गाला, हे 104 वर्षाचं चिर तारुण्य शतकवीर योद्धातून आम्हाला मिळालेला आहे. या अधिक मासामध्ये सत्संगाच्या माध्यमातून अधिक मासामध्ये जास्तीत जास्त सत्संग घडवला पाहिजे. पण कोरोनाच्या काळामध्ये हे करता येत नाही. म्हणून प्रत्येकाला सुविधा सत्संग घडावा म्हणून आमच्या फेसबुक पेजवरती आमचे स्नेही मित्र शरण ॲडव्होकेट शिवानंद हैबतपुरे व शरण विश्वनाथ मोरगे यांनी जो कार्यक्रम आयोजित केला, खूप सुंदर स्तुत्य उपक्रम आहे. अनेक शिवकीर्तन सेवा पेज आहे, गजर शिवनामाचा, असे अनेक फेसबुकचे पेज आहे ज्यावरती लाईव्ह कार्यक्रम आजही चालू आहे. गजर शिवनामाच्या कार्यक्रम चालू आहे फेसबुक पेजवरती सध्या अधिक मासानिमित्त. शिवकीर्तन सेवा याच्यावरती व्याख्यान आहेत सुंदर सुंदर. परमरस्य फेसबुक पेजवरती हा कार्यक्रम आहे. अनेक ठिकाणी प्रत्येक कोणी वैयक्तिक कोणी कार्यक्रम करत असताय, सत्संगाचा आहे, भजनाचा आहे. आणि ती भक्ती आपल्या प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये निर्माण व्हावी म्हणून राष्ट्रसंत म्हणतात की बाबांनो, भक्तीचा ओलावा आपल्या अंतःकरणामध्ये निर्माण व्हावा, तो केला. आणि ते देशाचं आमच्या भविष्य उज्ज्वल जर कोण आहे तर तरुण आणि तरुणी. तरुण व्यसनामध्ये, तरुणी फॅशन मध्ये वाया चाललेले. विनंती आहे तुम्हाला हात जोडून. तरुणाला बोलावलं महाराज, अगोदर सांगितलं या रे लहान थोर. ती मिलिटरी भरतीला जशी तरुण लागतात तसं इथं सुद्धा तरुण लागतात. आणि कमी वयामध्ये संताची संगत मिळायला सुद्धा भाग्य लागतं. म्हणून अशा तरुणांनी संत संगतीमध्ये यावं. ते महात्मा बसवेश्वरांचे विचार आपल्या आचरणामध्ये आणावे. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आमच्या आचरणामध्ये आणावे. नुसती छत्रपती शिवाजी महाराजांसारखी दाढी वाढून हिंडलो म्हणजे नाही. महात्मा बसवेश्वरासारखं उगा काहीतरी देखावा केला म्हणून जमणार नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखं काहीतरी केलं म्हणून जमणार नाही. त्यांचे विचार आमच्या आचरणात यावे. तसं आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी एका यवन स्त्रीचा बहुमान केला, तसा स्त्रीचा बहुमान प्रत्येक तरुणाच्या डोळ्यामध्ये, मनामध्ये दिसला पाहिजे.
जी आमच्यापेक्षा लहान आहे ती माझ्या मुलीसारखी आहे, जी माझ्यापेक्षा वयानं मोठी आहे ती माझ्या बहिणीसारखी आहे, माझ्यापेक्षा लहान आहे ती मुलीसारखी, बरोबरीची आहे ती बहिणीसारखी, आणि जी माझ्यापेक्षा मोठी आहे ती माझ्या आईसारखी आहे. ही दृष्टी पाहिजे. माझ्या राष्ट्रसंतांना सांगितलं, जीवनामध्ये 3 गोष्टी पवित्र ठेवा. पहिली गोष्ट नजर पवित्र ठेवा, दुसरी गोष्ट वाणी पवित्र ठेवा, आणि तिसरी गोष्ट चरित्र पवित्र ठेवा. या 3 गोष्टी जर आमच्या पवित्र असतील तर देव सुद्धा आम्हाला हात जोडून उभा टाकेल. एवढं सामर्थ्य या 3 गोष्टी जर आमच्या पवित्र असतील ना, अहो तुम्ही साक्षात जगातली माणसं नाही, स्वतः देव जरी आमचं वाटोळं करायला आला ना, वाटोळं करू शकत नाही, एवढं सामर्थ्य या गोष्टीमध्ये आहे. नजर पवित्र ठेवा, वाणी पवित्र ठेवा, आणि चरित्र पवित्र ठेवा. आणि ज्याचं वाणी नजर चरित्र पवित्र आहे, धन्य गोतवित देव झाला. आणि मग काहीच नाही. या जीवनाचा जो उद्देश आहे ना, उद्देश स्थिर व्हायचा आहे. आम्हाला स्थिर व्हायचंय, म्हणजे जन्म मरणाच्या फेऱ्यातून आम्हाला सुटका करून घ्यायची आहे. जीवाला शिव बनवायचं आहे, अक्षय सुखाची प्राप्ती करून घ्यायची आहे. आणि अक्षय सुखाच्या प्राप्तीचं ठिकाण जर कोणतं असेल तर ते भगवत चरण आहे, साधू संतांचे चरण आहे. आणि म्हणून आमचे बसवलिंग स्वामी आम्हाला म्हणतात, सर्व सुख माझं दारी आपुले ठाई, सर्व सुख माझं दारी आपुले ठाई. माऊलीच्या गाडीच्या टायर खालची माती जरी उचलून कानाला लावली ना, त्याच्या मुखातून त्या टायरच्या माती खालून सुद्धा शिवहार शब्द आले. माझ्या माऊलीने रात्रीचा दिवस केला, हाडाची काढं केलं, रक्ताचं पाणी करून 104 वर्ष वयाचा हा प्रवास केवळ आणि केवळ तुमच्या आमच्या करता हा देह झिजवला महाराज. आणि माझ्या माऊलींचा आज आम्ही आमच्या जगज्योती महात्मा बसवेश्वरांचं नाव आजही घेतोय, मन्मथ माऊलींचं नाव आज घेतोय, ज्ञानेश्वर माऊलींचं आज नाव घेतोय, तथागत गौतम बुद्धाचं नाव आम्ही आज घेतोय, बाबासाहेब आंबेडकरांचं नाव आम्ही आज घेतोय, छत्रपती शिवाजी महाराजांचं आम्ही आज नाव घेतोय, तुकोबारायांचं आम्ही आज नाव घेतोय. तसं माझ्या राष्ट्रसंताचं नाव जर कुठपर्यंत राहणार आहे तर तुम्ही आम्ही जर विचार केला, सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य कोर, सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य मन्मथ
शिवाचार्य थोर मन्मथ माऊलीचा कोणी अवतार कोणी अवतार कोणी माझ्या भावनेने सद्गुरु विश्वलिंग शिवाचार्य म्हणून माऊलीचा अवतार 104 वर्ष वयाचा प्रवास 104 वर्ष वयाच्या 84 अनुष्ठान जोडांच्या झाल्याच्या नंतर माऊली पवित्राचं दर्शन घेऊन 35 आल्याच्या नंतर माऊलींना वाटतं आता आपलं कार्य पूर्ण झालेलं आहे म्हणून माऊली भाद्रपद शुद्ध पौर्णिमेच्या दिवशी समाधी घेतली. हा माझ्या भक्तीचा भाव आहे. माझ्या माऊलीने समाधीच घेतली कारण कुठल्याही योग्याच्या जीवनाची सांगता ही समाधीला होत असते आणि याची पूर्व तयारी माझ्या माऊलीने केली होती. असो भाद्रपद शुद्ध पौर्णिमेच्या दिवशी जसं मन्मथ माऊलीच्या समाधीच्या काळामध्ये 2 भक्त होते सदाशिव आणि रामानुज तसं माझ्या माऊलीच्या समाधीच्या काळामध्ये 2 शिष्य होते माझ्या. एक माहेश्वर मूर्ती बाबू स्वामी शेवटीचे सगळे सध्याला नांदेडला स्थायिक आहेत आणि आमचे परमस्नेही परममित्र मल्लेश कमाटे धर्माबाद भागातील हे 2 भक्त माऊलींच्या सानिध्यामध्ये होते आणि तो दिवस तुमच्या आमच्या आम्हाला वाटतं माऊली आम्हाला कितीही दिवस राहतो पण आमच्यातून माऊली गेले नाही. माऊली आमच्यामध्ये प्रत्येक भक्तामध्ये स्त्री पुरुष अबाल थोर भक्तामध्ये विचारामध्ये आचारामध्ये आहे संजीवन आहे आणि म्हणून त्या ठिकाणी संजीवन समाधी आहे. माऊलीने दर्शन निश्चित देतील तशी भक्ती तशी श्रद्धा असा विश्वास आपल्या प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये निर्माण व्हावा हाच उद्देश या अधिक मासाने घेतलं या परमरस्य फेसबुक पेजचा उद्देश आहे आणि म्हणून प्रत्येकाला आपल्याला स्थिर व्हायचं आहे. अनंत चतुर्दशी कार्तिक शुद्ध पौर्णिमेच्या दिवशी म्हणजे भाद्रपद शुद्ध पौर्णिमेच्या दिवशी म्हणजे अनंत चतुर्थीच्या दिवशी जो बाप्पा आला आणि बाप्पाने आमच्या आप्पाला घेऊन गेला पण तोच बाप्पा कायम स्वरूपी महाराज प्रत्येक वर्षी तुम्हाला घेऊन येणार आहे कारण अशा माऊलीला स्थिर व्हायचं ठिकाणच दिलंय. माऊली स्थिर व्हावे तुमच्या आमच्याकरता भक्ती स्थळावरती तो दिवस आपणही स्थिर होण्याकरता जन्माला आलेलो आहोत. म्हणून बसवलिंग स्वामी म्हणतात बसवलिंगाबाई स्थिर रे बसवलिंगाबाई स्थिर केले
सर्व सुख मज गावी आपले धारी रसवंता पायी स्थिर केले. आपण स्थिर व्हावं, प्रत्येकाचं जीवन स्थिर होण्याकरता आहे. म्हणून या ठिकाणी परमरस्य फेसबुक पेजवर लाईव्ह याचे स्नेही मित्र डॉक्टर शिवान धैर्यपुरे व विश्वनाथ मोरगे यांनी जो कार्यक्रम आयोजित केला, आपल्या समोर येण्याचा, आपल्या समोर भेटीचा हा 20 मार्च नंतर हा पहिलाच योग आहे. लॉकडाऊनच्या काळामध्ये, कोरोनाच्या महामारीमध्ये, आणि म्हणून अशा या भेटीमधून आपल्या सर्वांची कात निघून गेली असं मला वाटतंय. कारण कात काढण्यासाठी हा जन्म आहे. अधिक मास आहे, मलमास आहे, पुरुषोत्तम मास आहे, ज्याला आम्ही धोंड्याचा महिना म्हणतो. म्हणून या मासामध्ये सत्संगाचा कार्यक्रम प्रत्येकाला घडावा. या फेसबुक पेजवरती कार्यक्रम सुंदर आयोजित केला आणि या कार्यक्रमाला ज्यांनी खूप सुंदर अशा प्रकारचं तन मन धनाने सहकार्य केलं असे आमचे या ठिकाणी मृदंगाला उपस्थित असणारे आमचे ज्ञानेश्वर महाराज आवसेकर औषधावरून आले लॉकडाऊनच्या काळामध्ये. आणि अशा प्रकारचा कार्यक्रम एवढा सुंदर महाराज, एवढा गुणी कलावंत अशा तरुणांची या भजनामध्ये आवश्यकता आहे. म्हणून तरुणांनी या तरुणाकडे बघून नावही ज्ञानेश्वर महाराज आणि असा ज्ञानेश्वर माऊली मृदंगाची सुंदर अशी साथ ज्याच्या हातामध्ये, मी साखर म्हणणार नाही, मध मध अशा प्रकारची गुढी. आणि असा यांचा पखवाज ऐकला ना, ते पखवाज ऐकल्याच्या नंतर मला एकच म्हणावं वाटतं, माऊली ये हात मुझे दे दे. अशा प्रकारचा गोड हात, सुंदर मृदंगाची तयारी करून सुंदर या ठिकाणी आमची टाळाची सुंदर साथ करणारे आमचे सुधाकर देवकर्ते खूप सुंदर साथ केलेली आहे. त्या ठिकाणी आमचे मित्र एकमतचे वार्ताहर व ग्रामपंचायत विद्यमान सदस्य आमचे राजकुमार मोहनाळे सर खूप सुंदर प्रकारे त्यांनी सहकार्य केलेलं आहे. आणि हा पूर्ण लाईव्ह येण्याचा या मीडियाच्या बाबतीमध्ये सर्वजण तेवढे आणखी पुढे नाही गेलेले, ज्यांचं अतिशय योगाचं आम्हाला सहकार्य मिळालं. आमचे स्नेही मित्र मनोहर भुरे टेलर
यांच्यामुळे हा सर्व आपल्यासमोर सुंदर प्रकारे वेळ अगदी वेळेवरती आणि वेळेमध्ये थोडा जास्त वेळ झाला, पण आपली परवानगी होती म्हणूनच मी वेळ घेतला ना. म्हणून दोघे या ठिकाणी सपत्नीक जणू काही महादेव पार्वतीचा जोडा या ठिकाणी बसलेला असे सुंदर या ठिकाणी, आणि त्यांचेच असणारे सुपुत्र ज्यांचा या ठिकाणी हा स्टुडिओ आहे, ज्या स्टुडिओचं नाव एसबी स्टुडिओ वडवड आकार, सुंदर प्रकारे या ठिकाणी ते नियोजन केलेलं आहे. या ठिकाणी गाण्याच्या कीर्तनाच्या ऑडिओ व्हिडिओ रेकॉर्डिंग केल्या जातात. असे आमचे असणारे मनोहर भुरे टेलर यांचे असणारे असे सुपुत्र, या स्टुडिओचे संचालक सर्वेसर्वा सुदर्शन मनोहर भुरे हा तरुण या ठिकाणी वळलेला आहे. अशा काळामध्ये भक्तीची वलय त्याच्या अंतःकरणामध्ये निर्माण झालेली आहे. अशाच प्रकारचं भक्तीचं वलय प्रत्येक तरुणाच्या आणि तरुणीच्या मनामध्ये निर्माण व्हावं अशा प्रकारचं. तसेच त्यांचे असणारे ज्येष्ठ चिरंजीव संगम मनोहर भुरे हेही या ठिकाणी उपस्थित आहेत. या सर्वांच्या सहकार्यातून मी आपल्या समोर लाईव्ह येण्याचा प्रयत्न केला. जर बोलता बोलता एखादा चूक अभद्र शब्द गेला असेल त्याबद्दल क्षमा मागतो. वास्तविक पाहता माऊलीचं वर्णन तुम्ही आम्ही करू शकत नाही, त्यांच्या स्मृतीला उजाळा देऊ शकत नाही, कारण त्यांचं कार्य एवढं महान आहे, खूप महान आहे. म्हणून ही झालेली सेवा मनमत बसवादी संत त्रिकालवंदनीय प्रातस्मरणीय माझ्या जीवनाचे शिवप्रकार, ज्यांच्यामुळं आज मी इथे आहे, ज्या माऊलीच्या नावामुळं माऊलीमुळं समाजातला संप्रदायामधला प्रत्येक गायक असेल, कीर्तनकार असेल, प्रवचनकार असेल, व्याख्याता असेल, डॉक्टर असेल, व्याख्याता असेल, कोणीही असेल, प्रत्येकाच्या जीवनाला आधार जर कोणाचा आहे तर माझ्या माऊलीच्या राष्ट्रसंताचा आधार आहे. म्हणून आज राष्ट्रसंताच्या नावाने